साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. अक्षय अंबादास शिंदे, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. आपण ह्या प्लॉटला मार्गदर्शन जे दिलं समाधान भगत सरांनी, हे लागण करून तुम्ही काय 2-4 दिवस किंवा 10 दिवस झाला असेल, त्याच्यात तारखेचा वगैरे उल्लेख आहे आणि पूर्वावस्थेत शूटिंग काढली. त्यानंतर दुसऱ्या अवस्थेला मी आलतो, त्याच्यानंतर तिसऱ्या अवस्थेला सुद्धा आलतो आणि आज आपण चौथी अवस्था काढतो. आजची तारीख काय? आज 12 जून 2026 आणि हे केळीची लागण तारीख काय? 14 नोव्हेंबर 2025. तर आता आपण आतमध्ये गेलतो, तर आतमध्ये आपण काय झाडांचे बुंदे मोपले. तर कमीत कमी जास्तीत जास्त बुंदा किती? कमीत कमी बुंदा 36 इंच, जास्तीत जास्त 39 इंच. 39. आता आपण काही एकदम झाडाचं जे निस्वन झाली पूर्ण, तर त्याच्या फाण्या मोपल्या. तर त्याचे फाने किती भरले, किती फाने पडल्यात बघा. काय एकदम अंतरी तर काय 1.5 फुटाची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 अंगठा आहे बघा. पण सगळ्यात महत्वाचं अंतरी लई जबरदस्त. वादा बी लांबडा आहे. 13-14 फाण्या भरलेत आणि निस्वन सुरू झाली. म्हणजे आता लई झालं तर आपल्याला ती एकच झाड गावलंय की थोडस कमळ मोपायला, म्हणजे फाण्या मोपायला, बाकी कमळ पडायला लागली. कमळ पण मोठी मोठी पडत आहेत. मला काय म्हणायचं, तुमच्या बरोबरचे जे प्लॉट आहेत आणि तुमचा हा प्लॉट जी संगत जी काही कोणाची तुमची लागण झाली असेल, तुम्ही तुमच्या शेड्यूल मध्ये आपले वापरावरणीचे आतापर्यंत किती डोस गेले? 5 डोस गेले. मग मला काय म्हणायचं, तुमच्या बरोबरची ज्यांची केळी त्यांच्या आणि आपल्या केळीत जर तफावत म्हणलं तर तुम्हाला एक वेगळं पण काय जाणवतं? केळीची येण लवकर सुरू झाली, अजून दुसऱ्या येण वगैरे चालू व्हायचे 7 महिन्यात वगैरे. थंडीच्या काळात सुद्धा 7व्या महिन्यात येण चालून चांगलंच आहे. आणि आपल्या एवढी वहाड बुंदा मग एवढे नाहीये दुसऱ्या बागा. म्हणजे थोडक्यात वय खाल्लेलं. बरोबर आहे. आपल्या बागाने वय खाल्लेलं नाही. तर जी केळी क्षेत्रातले शेतकरी आहेत ज्यांची उन्हानी, टेम्परेचरनी, परत थंडीनी केळीनी वय खाल्ले आणि केळी वयानुसार वाढली नाही, अशा शेतकऱ्यांसाठी एक तुमचा सल्ला संदेश काय असेल, किंवा वापरावरणीकडं आपण निसंकोचपणे पाहिलं पाहिजे आणि अगदी बिंदास वापरलं पाहिजे का शंका घेऊन असे प्लॉट बघून नंतर वापरलं पाहिजे? तुमचं वैयक्तिक मत काय? नाही, बिंदास वापरलं पाहिजे, कारण हे आम्ही आता 3रं वर्ष आहे कंटिन्यू वापरतो केळीसाठी. म्हणजे 3रं पीक आहे केळीचं. इथं रिझल्ट अगदी 100% आहे. इथं मागं पुढं मागं वळून बघायची गरज नाही. आणि वापरावरून घेतलं की केळी नाही कुठलंच पीक वय खात नाही, वयानुसार वाढ होती आणि कुठल्याही रोगाला बळी जात नाही. ह्याची प्रचिती आपण अगदी आतमध्ये फोटो व्हिडिओ काढून बुंदा कसा आहे काय आपण सुद्धा सगळे. 40 किती भरला बुंदा? 39. थोडासा वर करा. 39 इंच. आणि ह्याचा एक बोंदा माफा काढा. ह्याचं किती आला? 38. 39 38. आता एकदम बारीक झाडाचा बघा बरं थोडासा. समोर घ्या, ह्याचा घ्या नाही त्याचा घ्या. घेतला तरी चालतंय. 36. कमीत कमी 36, जास्तीत जास्त 39. आणि थोडस साळून कसं खाली बसून पण थोडस बघा व्यवस्थित तुम्हाला कसं दिसतात बुंदे. निस्वन सुरू झाली ना आता? झाली चालू. किती कमळ दिसते? पडली नाहीत का? आणखी वरच वाटतं? नाही, 2-3 पडले, ती बाहेर आलेली. होय का? 2-3 आले तर गड बाहेर आणि आता चालू आहे. लांबड पडलंय कमळ लांबड आहे. थोडं आहे. होय ना? ते समोर पडले. कमळाची लांबी बघितली शेल्फांवरती उचलल्यानंतर एकदम क्लिअर. रपडा रांबा हे बुंदा फडला का नाही बाहेर येताना? फाडत फाडत
बुंद्याला फाटलंय पान ठीक आहे चिरत आणतो फाकत आणतो रट्या कमळ पडले. सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे, तुमच्या केळीने वय खाल्लं नाही. बरोबर आहे. हा. आणि कुठल्या महिन्यातली लागण आहे? नोव्हेंबर मधली 14 नोव्हेंबर 14 नोव्हेंबर हम्म. 2000. 7 महिने पूर्ण होईल. 14 नोव्हेंबर, 14 डिसेंबर, 14 जानेवारी, 14 फेब्रुवारी, 14 मार्च, 14 एप्रिल, 14 मे, 14 जूनला 7 महिने 14 पूर्ण होते. जूनला 7 महिने, 7व्या महिन्यात निसवण सुरू हा झाली. सुरू झाले. है की पूर्ण व्हायचे अजून म्हणजे 7 महिने होते नाही? सुरू झाली हा, सुरू झाली. 7व्यात पूर्ण होईल सगळे. 7 उद्याच्या 14 ह्याला 7 महिने हा पूर्ण. 7 महिने पूर्ण होते. आणि ही व्हरायटी जात कुठली आपली? G9 जैनची. जैनची जी नाही. सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे, तुमचं एवढं वादळ झालं तरी बाग पडली नाही नाही पडली. का? तुमच्याकडे आलंच नाही? नाही वादळ आलं होतं पण नाही बाग पडलेली. बाकीचे जे आपले शेजारी पाजारी काय कुठं? आमच्या चुलत्याचीच पडली बाग खाली. माल आलेला लोडवर आलेली बाग पडली पूर्ण 3 एकर. काढायला ती का? हा काढायला आली. वारं काढायला भरपूर पाहिजे. सुटलं होतं. नाही, पण आता हे जी हाईट जर बघितली थोडक्यात एक सरासरी, तर किती येईन बरं अंदाजे? आता आपल्याला मीटर नाही लावू शकत आता. 15 फुटाच्या आसपास 15-16 फुटाच्या आसपास 15-16 येईन ना? 15 फुटाच्या आसपास येईल ती. सहज वरचं आहे. पान. हा. इथून जर बघितलं 15 फुटापर्यंत येईल वरचं आहे का? पान. सगळ्यात महत्वाचं काय आहे, 36 ते 39 इंचाचा बुंदा बुंदा. आणि खाली करप्या वगैरे काही नाही. खालची पाला अजून हिरवीत. हा. 2 पाल्याच्या मध्ये अंतरी चांगली आहे. कमळ पडतात ती लांबडी पडत येतात. रेट वाढल्यात म्हणजे पॉझिटिव्ह सगळीकडून तयार झाली. आणि ज्यावेळेस तुम्ही ह्याला कष्ट खर्च करीत आहात त्यावेळेस युद्धाचा काळ चालू होता, आहे का नाही? म्हणजे अशी परिस्थिती होती की त्या टायमाला पैसे लावा का नाही लावा, खर्च करावं का नाही करावं, कष्ट करावं का नाही करावं. आता ही लावलेल्या बागा काय करावं हा खूप मोठा प्रश्न होता. पण त्या प्रश्नात तुम्ही म्हणजे अशा वातावरणात सुद्धा तुम्ही डगमगला नाहीत. म्हणजे ही खूप मोठं विचार करायसारखा विषय. नाही, कमळ येताना ती फुगत आहे वरच गच्चा फुगते. वरचा गच्चा फुगत आहे. लक्ष देते. आज सांगितलंय त्याला फ्रूटकेअर वाल्याला येतो म्हणले उद्या परवा. कमळाचं परवा इंजेक्शन मारायला परवा दिवशी येतो म्हणलं. काय गवतेली त्याला ते महाग आहे. मला वाटतं इकडचा 40 इंचाच्या आसपास बुंदा येईल का? खालच्या पासून बी वर बुंदे मोठे. एवढ्यातच होतं का? आपण सकाळी तिथं बसलेलो. गावते का नाही जा? किती फाने पडल्यात बघा. काय एकदम अंतरी तर काय 1.5 फुटाची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 अंगठा आहे. पण सगळ्यात महत्वाचं अंतरी लई जबरदस्त. वादा बी लांबडा आहे. नाही वातावरण थंड आहे. तेव्हा तिथे कंबळ टाकलंय बाहेर लांब खाली आले. लांबड आहे बरं का एकदम. म्हणजे सगळीच लांबडी ना. तर ती जसे निसवण होती ती दिसती. दांडा त्याची शायनिंग पाला बघा कुठून
शेतकरी कमळ मोठं मोठा आहे. छान आहे. झाडाचं जर एकंदरीत निरीक्षण केलं ना तुमच्यापासून घ्या कुठलं घ्या खालनं वरपर्यंत तर लक्षात येत आहे की काय पॉवर असेल बाबा. बरोबर आहे चालतं. या इकडच्या रांगेत रांगा खाली बसून बघ इकडे तिकडे कसे दिसते. दोन फुटे खाली बसून खालनं व्यवस्थित कॅमेरा फिरून आपण सगळे दावण्याचा सांगण्याचा प्रयत्न का करतोय. केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना आपल्याला दिशा द्यायची. जे कष्ट करतात खर्च करतात वेळ देतात आणि त्यांना वाटतंय की आम्ही पण खूप खर्च करतो कष्ट करतो आणि आमचं पीक आमच्या अपेक्षित का वाढत नाही. त्यांच्यासाठी हा पुरावा आहे. ही पुरावा बघून बी जर असं कोणी केलं बघता बघता त्याला आपल्याकडे काही इलाज नाही. व्हिडिओमध्ये आपण आता फोटो काढतोय पण खरंच प्रत्यक्षात व्हिडिओमध्ये कसं दिसतंय थोडस एकदम स्लो मध्ये कॅमेरा व्यवस्थित एकदम फिरून घ्या. कारण आपण बुंदे धावतोय तर आतमध्ये तसेच बुंदे ते दिसले पाहिजे जसं आहेच. कारण फोटो मध्ये झूम आउट करून काही करू शकतो कोणी पण व्हिडिओ मध्ये काही नाही जसं आहे तसं दिसतं. कमीत कमी बुंदा मापलाय ते आपला 36 आलाय बरोबर आहे. हो. आणि जास्तीत जास्त किती आलाय 39 इंचाचा. म्हणजे सरासरी आपण जर काढली तर 36 जरी धरली कमीत कमीत तरी मी म्हणतो 30 किलोच्या आत घड येणार नाही. 30 किलोच्या आत घड येणार नाही. रेट आता वाढले चांगले तुमच्यापर्यंत मला वाटतंय 40 रुपये प्लस होईल रेट. नाही 100% होऊ शकतो. टाइम आला तर 56-55 सुद्धा रेट घेऊ शकता तुम्ही. फक्त आता हिथनं पुढचं जे कंटिन्यू आहे त्याला तुम्ही कमी नाही पडलं पाहिजे. हितवर आणलंय सोन्यासारखं तुम्ही कष्ट करून खर्च करून वापरा बायो ऑर्गॅनिकचं बरोबर तुम्हाला जे पाहिजे ते टायमिंगला सगळे डोस घेऊन पण हिथनं पुढचे पण डोस थांबले नाहीत पाहिजे आपले. हा कारण आपल्याला एक्सपोर्टला माल जाणारच आहे पण जाताना वजनदार गेला क्वालिटीचा गेला व्यापारी आपल्या महाग लागला हे जे सारखा आनंद दुसरा काही नसतो. तसं व्यापारी येते आता आपल्याकडे आता ही निस्वन सुरू झाली. आता आपला ह्याला डोस गेला तुमचं मार्गदर्शन चालू आहे. निस्वन एका महिन्यात फास्ट होणं गरजेचं आहे. निस्वन जर 1.5-2 महिना घेतला तर मग माल आपल्याकडे मग चांगला सोन्यासारखा आहे पण वन टाइम गाडी भरत नाही त्यामुळे रेट पाहिजे असा भेटत नाही. म्हणजे बघ सर एकदम कसं काय दिसतोय बाग एक नंबर आहे ना. तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं गेली तशी माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापरा बायो ऑर्गॅनिक कंपनीकडून समाधान भगत सरांकडून कॅमेरा धरलेल्या गजानन साळुंके सरांकडून तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद.